श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे। मी स्वामी सेवेकरी आपणास आज ऐकवणार आहे श्री स्वामी समर्थांनी दिलेले आपल्या भक्तांना संदेश त्यांच्या जीवनात। तर आपण श्री स्वामी समर्थ यांना आधी प्रार्थना करूया। हे स्वामी गुरुवर्य, तुमचा कृपा आशीर्वाद कृपादृष्टी सदैव आमच्यावर निस्सीम राहू देत। तुमच्याबद्दलची श्रद्धा सदैव आमच्या मनात वास करू देत। सगळ्यांचं कल्याण करावं, काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करावं। तुमचा वरदहस्त सदैव आमच्या मस्तकांवर असू देत आणि आमचे मस्तक सदैव तुमच्या चरणी लीन असू देत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। हे स्वामी भक्तांनो, आपणाला खूप छान संदेश श्री स्वामींनी दिलेले आहेत। चला तर आपण ते आता ऐकूया। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत। कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळतेच। हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे। कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे आपण नेहमी मानून चालावे, कारण तसे अनुभव अनेक जणांना आलेले आहेत। श्री स्वामी समर्थांची अगाध महिमा आहे आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अपाट आहे। जीवनाचे सार समजून देणारे काही श्री स्वामी समर्थ यांचे संदेश आहेत खास तुमच्यासाठी। स्वामींचे हे विचार भक्तांच्या समस्यांचे निवारण करतात। असेच सदैव आपल्या पाठीशी ठामपणे असणाऱ्या स्वामींचे आपल्या जीवनासाठी प्रेरणादायी संदेश आता आपण ऐकूया। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त आपल्या श्री स्वामी समर्थांमुळेच येते, हे नेहमी लक्षात ठेवा। श्री स्वामी समर्थ म्हणतात, तू कुणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही। प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीही विसरू नका। किती छान सांगितलं आहे ना श्री स्वामींनी। जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामी समर्थ सदैव सांगत आलेले आहेत। मी आहे ना तुझ्या पाठीशी। संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात। उगाची भीतोसी भय पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। जो असे कारण सर्व सृष्टीशी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभयुक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा। विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी। जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरवतो, कशासे असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो। तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जे झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे, हे स्वामी समर्थ नेहमी आपल्याला सांगत आलेले आहेत। मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल।
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. खूप अडचणी आहेत रे जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त श्री स्वामींमुळेच येते. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. श्री स्वामी समर्थ. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळ ही आपोआप जाते. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. श्री स्वामी समर्थ. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. श्री स्वामी समर्थ. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था उडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. श्री स्वामी समर्थ. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. श्री स्वामी समर्थ. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. श्री स्वामी समर्थ. हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. श्री स्वामी समर्थ. निशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी. नित्य आहे रे मना, अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भले झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात नेहमी असली पाहिजे. हे नेहमी लक्षात ठेवा. श्री स्वामींनी खूप छानपणे आपणास सांगितलेले आहे. सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. श्री स्वामी समर्थ. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेले सुंदर उत्तर आहे, आणि संयम हे परिस्थितीला दिलेले प्रत्युत्तर. श्री स्वामी समर्थ. आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, थोडे स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून, आता फक्त तुझा विचार कर. स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. श्री स्वामी समर्थ. संघर्षाचा काळ कितीही कठीण असला तरी सोबत निस्वार्थ मार्गदर्शन देणारे कोणी असेल तर मार्ग नक्कीच सापडतो. श्री स्वामी समर्थ. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे असे कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी पाठीशी ठाम.
श्री स्वामी समर्थ. मी नेहमी आपणास सांगते, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र नेहमी आपल्या मुखात असू देत, ते आवर्जून म्हणत जावा. ते ह्यासाठीच उपवास हा नेहमी अन्नाचाच करू नये, तर कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कोणी माझं वाईट करतोय हे त्याचं कर्म, मी कोणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म. श्री स्वामी माऊली. नात्यांच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात, हे नेहमी लक्षात ठेवावे. श्री स्वामी माऊलींनी खूप छान प्रकारे आपल्याला सांगितलेले आहे. कर्माचं तत्व फार वेगळं असतं बाळांनो, म्हणून कर्म करताना विचार करत जा. कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणी दिलेला तळतळाट. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही, तर त्याच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, जगणं खूप सुंदर आहे, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे स्वामी भक्तांनो, किती छान संदेश आपल्याला श्री स्वामी गुरुमाऊलींनी सांगितलेले आहेत, पुढील भक्तांनाही सांगितलेले आहेत. आपण हे संदेश विचार आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जरूर शेअर करावे, त्याच्यामुळे त्यांनाही एक योग्य दिशा मिळेल, योग्य विचार ऐकायला मिळतील, हे मी तुम्हाला सांगते. त्याचबरोबर आपण नेहमी षडाक्षरी श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालता बसता उठता फिरता काम करताना सदैव आपल्या मुखात असू देत. त्यामुळे तुमच्याकडूनही सेवा घडेल आणि श्री स्वामी समर्थ हा नाम जप हा नेहमी तुमच्या मुखात राहील आणि तुम्ही इतरांनाही सांगत जावा. कारण त्याचे फळ एवढे खूप छान मिळते सर्वांना, ते कधीही विसरू नये. संकटे येत असतात, पण त्यात नेहमी आपले श्री स्वामी समर्थ हे आपल्या सदैव सोबत असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. भोग हे भोगावेच लागतात, पण ते भोगल्यानंतर श्री स्वामी समर्थ नेहमी आपल्याला एवढं देतात की आपणाला त्याच्यावर विश्वास बसत नाही. मी एवढं काय केलं की म्हणून मला एवढं स्वामींनी दिलं. पण तुम्ही पूजा करत असता, सगळं नित्यसेवा करत असता, सगळं करत असता, पण तुम्हाला ती संकटे येत असतात, तर स्वामीही आपली परीक्षा घेत असतात. कारण त्यांनाही पाहायचे असते की माझा भक्त किती निष्ठेने सेवा करतो माझी, हे ते नेहमी पाहून घेतात. पण जेव्हा ते परीक्षेत उत्तीर्ण होतात तेव्हा स्वामी त्यांना भरून देतात, हे मी तुम्हाला आवर्जून सांगते, अनुभवातून सांगते. श्री स्वामी समर्थ हा जप सदैव आपल्या मुखात असू देत. आपण लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जरूर करावे आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे. तुम्हाला जर तुम्ही खरंच श्री स्वामींचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ लिहिण्यास काहीही अवघड नाही, ते तुम्ही जरूर लिहावे आणि इतर लोकांना शेअर करावे. आणि सबस्क्राईब केले तर आपणाला अजून माहिती श्री स्वामींबद्दलची मिळत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे सबस्क्राईब पण करावे आणि इतर लोकांना शेअर करावे, त्याच्यामुळे तुमच्याकडून ही सेवा घडेल की श्री स्वामींची माहिती इतर लोकांनाही कळेल. जे नवीन भक्त आहेत त्यांनीही सबस्क्राईब करावे अशी. त्याचबरोबर मी आजची केलेली सेवा श्री स्वामी चरणाशी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.